चाल मा हे कपडे राहू दे ते आता स्वयंपाक करते ते बी येतील आता घरी. चाल मा स्वयंपाक करू दे. चाल मा स्वयंपाक करू दे आता. माणूस बी वो बापा हा गॅस गेला ना वा. ऐकताय का? हा गॅस गेला ना. काय संपलं बाबा आता? पगार तर कालच संपला, आता काय संपलं? गॅस संपला बाप्पा. काय संपीन? गॅस संपला ना बरं. एक काम कर ना गड्या, मग आजचे दिवस की नाही उपास धर. आरोग्यासाठी चांगला राहते तो. असंही तू उपास धरत नाही. तू पाय थोडीशी बारीक तर होशील. एक दिवस खाल्ल्यानंतर काही लोड होणार नाही. आजच्या दिवस उपास धरू. हो, काही टेन्शन घेऊ नको. आता आपण जाऊ तर गॅस आणू तर आणू, पण आजच्या दिवस तू उपास कधी केला ना, तू बारीक तरी होशील थोडीशी. मग तुम्हाला आज ड्युटीवरती उपवास आहे. अरे नाही बाप्पा. का तो आपला जुना इष्ट कुठे आहे? ओ बाप्पा, तुम्ही म्हणत की तो भंगारमध्ये इकून टाक, मी तो भंगारवाल्याला देऊन टाकला. अरे बापा बापा बापा, तू काय त्याला भंगारमध्ये देऊन टाकल्यावर चांगला इष्ट? वा रे वा. बस मग आता बोंबलत. जाऊ द्या, मी त्या शेजारच्या वहिनीकडून आणू का स्वयंपाक बनवून? काय पैशावरून तुला त्या पाहिजे काही आणा द्यायचं, अजून तर दिलं नाही तुम्ही. जे आणलं ते कोणाचं देतच नाही, सगळं आणायचंच पाहिजे घरामध्ये. कोणाचं घेतलं ते देऊन टाका. तुम्ही बी बाप्पा. बाप्पा म्हणतो बाप्पा हे बाई. अय ऐकताय का? मी त्या शेजारच्या वहिनीकडे जाते आणि काहीतरी जुगाड लावून येते आपल्या खाया पियाचा. वहिनी, 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 दरवाजा खोला हो वहिनी. कोण आलं हो वहिनी? माय? आता पर पडाले. कोणाला रोग आला? मी आहे वहिनी. नाही का म्हटलं काही लेकडलाय माय. माय कवाचा दरवाजा ठोकते हो माय तुमचा. काय झालं हो माय? आमचा गॅस संपला ना माय, थोडासा गॅस द्या ना तुमच्याकडून. हो माय, आमच्याच घरातलं वरद ते पडलं तडी. सगळं आमच्या घरातच चुलीत घराला लाकडं नाही, तू गॅस मागायला माय. उघड्यापाशी नांगडं गेलं, सारी रात घेऊन गेलं. काहीच नाही हो माय. घरामध्ये सगळा पसारा पडला. जाऊ देव माय, चालली मी. काही देऊ नको काही. हे सांगत राहते ती यार. गॅस आहे का आमच्या घरामध्ये? अरे बरं, का गेलते तिच्या घरी? काय सांगता बाप्पा, गेली तिच्या घरी. तिनंच 2-3 गोष्टी मला ऐकवल्या. अरे तू कशाला गेलती त्या सुलभीच्या घरी? त्या सुलभीला चांगली आहे का? ते जल्लाद आहे ते असल्यावर बी देणार नाही तुले. तुले काय ते घरचं लाकूड नाही देत तर तुला गॅस कधी देईन ते? सुलभी काय सुधी आहे का? मला मालूम आहे ते काय आतापासून पाहतोय का मी? त्याला 10 वर्ष झाले आमच्या घरामध्ये. ते कोणाला गला जर पाणी तर पाहिजे आणि तू तिच्याकडे गॅस आणायला गेलती बाई. आता एक काम कर तू, आता जुगाड काही जमून नाही राहिला, मग आपण काय करू आता? चुला पेटू तू का? ओ बाप्पा, हे घर काय आपलं आहे? हे घर भाड्याचं आहे. सगळं जाय होईन अडी, काढं होऊन जाईल. मग फर्निचर करायला आहे. काय म्हणतो, मग आपण चालवर खाली चुला पेटू. इधर चिटून पाहून खाली काही प्रॉब्लेम नाही ना आपल्याला. घर खराब होईल तर खाली तर घर खराब होणार नाही. खाली चिटून पाहू. चाल बरं, चालतं. चाल बरं, आता चुलच पेटू. आता हे चुलेलं लय, आता चूल लय डोक्याला ताण झालाय चुलीत. आता गॅस संपला पुढे महिना काय गॅस सकाळी गॅस संपवून टाकला. चाल बरं, काय बापा डोक्याला ताण झाला आता. करा बाप्पा इटा जमा. काय हाय अडीच चुला. अडीच करतो का? करा ना अडीच. बरं, हा बगीचा आहे ना त्या माणसाचा? नाही, काही नाही होत. बरं, घे मग अडी. अडीच बाबा, चुला अडीच बनवतो का आता? बोला ना अडीच.
संताबाई मा या चुल्याचा बी पेटत नाही ना काही नाही, काही पेटत नाही. ओ इकडे या ना, काय उभे तर टेपंजीन मानी बाई निसता त्या माणसाचा. ओ बापा या ना, हा चुला पेटवा ना, हा चुला कोण पेटवून या लवकर, घ्या पेटवा. सर बापा सर, अरे बापा रे बापा रे. संसार संसार काय आग लावते संसाराला बापा. छत्री छत्री. अरे अरे बापा चटक करून नाही रे भाऊ चटरे. समजली त्याची किंमत. हाव रे बापा समजली त्याची किंमत. चला गॅस भरून येऊ आता. चला गॅस भरून आणा. ना पौदना चटते का तर चटणार रे. काय रोग आला तुला 1000 रुपये वाचतील ना. काही चटत फेकरे बा चुलान. चला तिकडे चल गॅस भरू. आग लावायला चुल्याला तिकडे केला पसारा झालं. ठेवते तिकडे आणि चालतं गॅस भरू बापा. चला बापा लवकर, टाइमपास केला कवाचा. बाबा पटपट गॅसची चला हंडी. चला रे बाबा, माझं पोरं येतील ड्युटीवर- शाळेतून, पोरायले इकडे लवकर घ्या गॅस, काढा या हंडी लवकर, या लवकर. आलो ना रे बापा आलो ना. काय बापा काय भाई लावली बे बापा मग मागे भूत. काय हंडे हंडे बापा आणि काय घ्यायचं तिथून बा. तडून ये ना बापा, तडून काढा ना. तर ते नळी तर इकडे सरकोनं पडेल तर आता ते हंडे बाहेर येईन अशी गॅसचे. येते तुम्हाला समजते का? आता मी बाहेर काढले तवा आले ते. आता केले की तसंच मी जसं करत तसं. हा बापा धन्य आहे तुम्हाला बी. काय धन्य आहे बापा तुले, तुले धन्य आहे. मी काहून लग्न केलं असेल बापा. चल घे अंडे तू डोक्यावर. उचल नाही डोक्यावर घे ना अंडी. चांगले बापा तुमची कमाल तर. काय बापा मग कमाल म्हणजे आता काय काय मी माया घेता का हंड्या? माणसानं घेणं असं काही अग्रीमेंट करून ठेवलं आहे का डोकं नको खा माय, बापा. डोकं खात राहता. झाली माझी वाक्या देवा, चालो रे मी मुक्या मुक्या. चाललो रे भाऊ गॅस भरून आणतो आता. आता हे गॅसवाला कुठे दिसेना आणि काय दिसेना आता बापा. त्या गॅसले कुठे झाला आता. दिशील ना बापा, अशी खुली गाडी तरी कशी आहेत. कोण्या गलीत पाहू तुला, माझ्या गॅस सिलेंडर वाल्या पिल्या. ह्या गलीत चालतो, या गलीत चालतो. ह्याच गलीत चला, नाही जाऊ दे, ह्याच गलीत चालायची. इकडे दिसेन का? दिशील तू इकडेच असते. ठीक आहे 970 रुपये. सकाळचे गॅस पे भांडणं झालं आमच्या घरामध्ये. गॅस संपले ना मग जेवण कसं काय बनेन. हो लेकराला काही घे तू खायला. हाव ना. आता सकाळचा तर गॅस संपल होता, काही खाल्लं नाही मी नाही, काही खाल्लं नाही बापा. लेकरायला घेऊ आता काहीतरी. एक काम कर केळं घेतो का. केळं नाही पाहुणं दुसरं काहीतरी. बर आधी खाऊ. डांगर घेतो. जाऊ दे. पुढे खाऊ. पुढे पायता पायता घरी येईन आणि मग घर आले की घेत मग घरासमोर. रे बापा गॅस आणला का बापा गॅस? अरे बापा आणला बापा रे. थकलो रे बा. नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. माझं नाव सागर, हिचं नाव रोशनी. आज आम्ही गॅस हंडीबद्दल एक नवीन व्हिडिओ शूट केला. तुम्हाला कसा वाटला जर आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि तुमच्या घरची गॅस संपली असेल लवकरात लवकर भांडण माझ्या अगोदर लवकरात लवकर भरून घ्या. धन्यवाद.